शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष। आज पुन्हा आपल्यासमोर हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि फक्त व्हिडिओ घेऊन नाही आलेलो तर एक आनंदाची बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे। आपल्याला माहिती असेल की 21 मे 2024 पासून आपल्या रिक्षा चालकांवर व इतर प्रवासी संवर्गातील सर्व वाहन चालकांवर प्रतिदिवस 50 रुपये दंड आकारणी चालू होती आणि या विरोधात आझाद रिक्षा चालक संघटनेने सर्वप्रथम पहिलं निवेदन RTO कार्यालयामध्ये दिले, ते सुद्धा फक्त पुण्यातून नाही तर महाराष्ट्रातून, आणि आपण त्या लढ्याला सुरुवात केलेली आहे। आणि हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व संघटनांनी एक आगीसारखं हे फैलावलं गेलं, बातमी गेली आणि सर्वांनी आपल्या आपल्या परीने हा लढा देण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली। यामध्ये सर्वात अगोदर 29 तारखेला पुण्यातील सर्व संघटना तसेच आझाद रिक्षा चालक संघटना व सोलापूरमधील वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद या सर्वांनी मिळून आम्ही मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये परिवहन आयुक्त भीमनवर साहेब यांची गाठ घेतली, बैठक घेतली आणि ती बैठक 2 तासांपेक्षा जास्त चाललेली होती। आणि यामध्ये आम्ही आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे ठामपणे ही भूमिका मांडली की तुम्ही लागू केलेली किंवा अंमलबजावणी करत असलेली ही 50 रुपये दंडाची जी कायदा आहे किंवा अंमलबजावणी आहे ती पूर्णतः बेकायदेशीर आहे। आणि यासोबत त्या दिवसानंतर कंटिन्युअसली 2 दिवस बाकीच्या महाराष्ट्रातील इतर राज्यातील संघटनांनी सुद्धा परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन बैठक घेतली आणि त्यांना ठासून सांगण्यात आलं की ही बेकायदेशीर आकारणी तुम्ही चालू केलेली आहे ती लवकरात लवकर बंद करावी। आणि याचाच परिणाम म्हणून आज असं आपल्याला माहिती पडतंय किंवा 1-2 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे की हा 50 रुपये प्रतिदिन जो दंड त्यांनी लागू केलेला आहे तो दंड माफ करण्यात आलेला आहे, त्याला रिक्षाला या कायद्यामधून वगळण्यात येण्याची शक्यता सुद्धा आहे। आणि ही आपली सर्वात मोठी लढाई आपण चांगल्या प्रकारे कायदेशीर मार्गाने, अभ्यासपूर्ण मार्गाने आपण जिंकलो आहोत किंवा जिंकणार आहोत, अशीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो। आणि यासोबत सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की त्यांनी आपली रिक्षा लवकरात लवकर पासिंग करून घ्यावी। पासिंग करण्यासाठी इतर कागदपत्रांची जी पूर्तता करावायची असते ती त्यांनी पूर्ततासुद्धा करून घ्यावी। आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपला हा जो लढा आहे तो लढा आपण जिंकलोय, आपण त्यामध्ये यशस्वी झालोय आणि प्रशासनाला यावेळेला माघार घ्यावी लागलेली आहे। तरी हा फक्त आझाद रिक्षा चालक संघटनेचा, शफीक पटेल यांचा हा विजय नसून इतर सर्व संघटना ज्यांनी या लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये कोणा एकाची ही मक्तेदारी नाही आहे किंवा हे एकाचा विजय नाही आहे। सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिल्यामुळे आपल्याला लवकरच यश प्राप्त होणार आहे याची आम्हाला खात्री आहे। आणि काही आता आज संपूर्ण दिवस काही घडामोडी घडल्या, वाहन प्रणालीमध्ये कधी 600 रुपयाची पावती दाखवत होती, दुपारनंतर ती पावती 600 + 50 रुपये प्रतिदिवस दंड अशा पावत्या निघत होत्या। यामध्ये रिक्षा चालक आणि स्वतः संघटना आणि काम करणारे, ऑनलाईन काम करणारे सर्व काही याच्यामध्ये थोडंसं संभ्रमित होते। परंतु काही वेळापूर्वी काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा दंड लवकरच माफ होणार याची माहिती मिळाली आहे। होऊ शकतं मी चुकीचं पण बोलत असेल, परंतु समजा हे झालं तर हा जो विजय आहे तो सर्व रिक्षा चालकांचा, रिक्षा चालक संघटनेच्या प्रतिनिधींचा व त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण लढ्याचं हे यश आहे। एवढंच मी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।